श्री राम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. आयुष्यामध्ये ना प्रत्येक लोकांपासून आपण सावध राहिलो पाहिजे का? विचार करा. कारण जीवन हा एक प्रवास नाहीये, तर एक शिकवण आहे. समर्थ म्हणाले, आपण ज्या लोकांसोबत बोलत असतो, आपला वेळ घालवत असतो, ते आपल्या जीवनावर मोठा प्रभाव टाकत असतात. काही लोक आपलं आयुष्य समृद्ध करतात, चांगलं करण्याचा प्रयत्न करतात, तर बघा काही लोक आपल्या आयुष्यात चिडचिडेपणा, कटकटीपणा आणण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांना ओळखणं, त्याचबरोबर चुकीच्या लोकांपासून आपला देह दूर राहणं खूप महत्त्वाचं आहे. कारण प्रत्येक वेळेला ही उपयोगी येईलच, ही व्यक्ती उपयोगी येईल असं नाहीये. कारण बघा, एखादी व्यक्ती ज्यावेळी प्रत्यक्षात आपल्या पहिल्या भेटीमध्ये पाहायला मिळत असते, तेव्हा त्यांचा स्वभाव आपल्याला पटतं. परंतु ज्या वेळेला आपला संवाद होत असतो, संभाषण होत असतो, त्यावेळी दुसऱ्या वेळेला बघा प्रत्यक्षात कुठेतरी खटकते की नाही. काही लोक पहिल्याच भेटीत तुम्हाला जवळ वाटू लागतात, काही लोक बघा पहिल्याच भेटीत तुम्हाला आवडत नाही. कारण तुमचे विचार त्यांना पटत नाही किंवा त्यांचे विचार तुम्हाला पटत नाही. मग अशामध्ये तुमचा देह कुठल्याही विचारांमध्ये गुंतला नाहीच पाहिजे. पण खरी मैत्री किंवा जवळीकपणा केव्हा निर्माण होईल? अनेकदा आपला देह बघा प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो, स्वार्थामध्ये अडकलेला आहे. परंतु कोणत्याही व्यक्तीला बघा पटकन जवळ करू नका. त्या व्यक्तीला वेळ द्या, विचार करा आणि मगच त्या व्यक्तीजवळ बघा प्रत्यक्षपणे जे बोललेले शब्द आहेत त्यावर विश्वास ठेवा. कारण काही लोक कसे असतात माहिती आहे का? बोलण्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत असतात. समर्थ म्हणाले, कुणाच्या अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका, कारण कलियुग आहे. अहो समोरासमोर गोड बोलतील हो, परंतु अशा कार्यामध्ये आपल्याला फसवतील ना. कारण गोड बोलणं चांगली सवय आहे, कोणाला गोड आवडत नाही हो. विचार करा. पण जेव्हा कोणीतरी सतत गोड गोड बोलत असतं, तेव्हा सावध राहणं गरजेचं आहे. कारण गोड बोलणं ही कधी फसवणुकीचीच बघा प्रत्यक्षपणे सुरुवात होत असते. आपल्याला कळतं, अरे ही व्यक्ती जरा ओव्हर स्मार्ट करत आहे, ओव्हरच करत आहे. मग ज्यावेळी आपल्याला त्या गोष्टीमध्ये कुठेतरी बघा एखाद्या बाबतीत आपल्याला असं वाटतं की बाबा नाही आहे, ही व्यक्ती कुठेतरी खोटं बोलत आहे, त्यावेळी खरंच आपण सुद्धा परीक्षा घेणं गरजेचं आहे. आपण डायरेक्टली जर विश्वास ठेवला तर बघा आपल्याच विश्वासघात होईल. म्हणून समर्थ म्हणाले, खरे मित्र किंवा जवळचे लोक कधी कधी कटू पण सत्य बोलत असतात. आपल्याला असं वाटतं, अरे ही व्यक्ती आहे ना डायरेक्टली मला तोंडावर बोलत असते. खरं आहे, जे आहे ते खरं सांगण्यामध्ये काय घाबरायचं आहे. परंतु आपल्याला वाटतं की ही व्यक्ती बघा डायरेक्ट बोलून माझा सर्वांसमोर बघा मूड ऑफ करत आहे. पण नाहीये, जे आहे ते सत्यपणे तुझ्या तोंडावर बोलत आहे. परंतु काही खरं जे आहे ते बघा प्रत्यक्षपणे आपण आपल्या बाजूने जर विचार केला, आपण जिथे चुकलेलो आहोत ते जर कोणी निदर्शनास आणण्याचा प्रयत्न करत असेल आणि तिथे बघा आपण एखाद्या ग्रुपमध्ये आहोत, आपल्या मित्रांचा ग्रुप आहे, त्या मित्रांच्या ग्रुपमध्ये जर आपल्याला कोणी असं डायरेक्टली सांगितलं, अरे तू इथे चुकलेला आहेस, तुझं इथे चुकलेलं आहे, तेव्हा आपल्याला वाईट वाटेल ना. परंतु ज्या व्यक्तीने सांगण्याचा प्रयत्न केला त्या व्यक्तीचे तुम्ही आभार मानले पाहिजे.
की खरंच आपण इथे चुकलेलो आहोत आणि तुम्ही दाखवून दिल्याबद्दल तुमचे आभार आहे. कारण का आपली चूक आहे, बरोबर की नाही, हे त्यांनी निदर्शनास आणून दिले. परंतु सतत गोड बोलणारी माणसं कशी असतात माहिती आहे? आपल्या हातून जेव्हा चूक होते ना, तेव्हा ते सांगत नाहीये. उलट ते अजून बघा आपल्याला झाडावर चढवतात. परंतु नंतर आपल्याला कळतं, अरे असं झालंच कसं? तेव्हा आपल्याला कळतं. झाडावरून चढवणारी व्यक्ती सुद्धा हीच होती आणि आपटवणारी सुद्धा व्यक्ती हीच आहे. म्हणून प्रत्यक्षात खोटं बोलणारी व्यक्तींपासून सावध राहणं गरजेचं आहे. बघा, एखाद्या वेळी काय होतं, आपण एखाद्याची मदत घेत असतो, परंतु मदत घेत असताना त्यांच्या मदतीला आपण सुद्धा जाणं तेवढंच गरजेचं आहे. परंतु काही वेळेला अशी परिस्थिती येऊन थांबते ना, आपण कितीही जरी बोलवलं तरी येत नाहीये. कारण काही लोक स्तुती करणारे असतात, काही लोक निंदा करणारे असतात. आपल्या स्तुतीचा प्रत्येकाला आनंद होतो, पण जे लोक अतिस्तुती करतात त्यांच्यावर कधीही आयुष्यात डोळे झाकून विश्वास ठेवूच नका. कारण संतांची शिकवण आहे, निंदकाचे घर असावे शेजारी. ते तुमचं मन जिंकण्यासाठी, तुम्हाला खोट्या गोष्टींमध्ये अडकवण्यासाठी ते प्रयत्न करत असतात. पण समर्थ म्हणाले, जे स्तुती करतायत ना, करू दे, परंतु आपला देह तिथं सावध असणं गरजेचं आहे. कारण आपल्या हातून चूक जरी झाली ना, तरी समोरची व्यक्ती काय विचार करेल, काय बोलेल, अरे तुम्ही खूप ग्रेट आहात, म्हणजे आपल्याला अजून बघा प्रत्यक्षपणे कार्य करण्यासाठी नक्कीच धीर देतील. आपल्याला वाटेल खरंच मी चांगला आहे, माझ्या हातून चांगले कर्म घडलेले आहेत. परंतु आपल्या हातून काय चूक घडलेली आहे हे निदर्शनास न आणता तुम्ही खूप ग्रेट आहात अशामध्ये बघा तुमची किंमत ते कमी करतायत. म्हणून चुकीच्या गोष्टींसाठी तुम्ही चुकीच्या माणसांवर विश्वास ठेवू नका. कारण कोणाचंही कौतुक अति प्रमाणात असेल तर त्यामागे खोटेपणा आपण शोधला पाहिजे. नम्रता दाखवणारे लोक, ज्याप्रमाणे बघा, नम्रता हा चांगल्या स्वभावाचा एक भाग आहे. नम्रता हा गुण आपल्यामध्ये सुद्धा असणं गरजेचं आहे. पण अति नम्रपणा नको ना. अति नम्रपणा काय कामाचा? अशा लोकांना त्यांच्या कृतीतून, त्यांच्या कार्यातून आपण ओळखलं पाहिजे. कारण शब्दांनी नाही, खरी नम्रता माणसाच्या वागणुकीत दिसत असते. जर कोणी खूपच नम्रपणे वागत असेल तर त्यांच्या कृतीत त्यांचा अभाव असेल तर त्यांना ओळखणं गरजेचं आहे. काही लोक बघा आपल्या समोर येतात, पाया पडतात. आदर दाखवणं चांगलं आहे, पण जर कोणी तुमच्या पाया सतत पडत असेल किंवा ओढून ताडून तुमचं कौतुक करत असेल तर त्यामागे स्वार्थ शोधा. तुम्हाला कुठेतरी बघा अडकवण्याचा प्रयत्न चालू आहे. खरा आदर दाखवणे शब्दांनी नाही तर कृतीने होत असतं. म्हणून समर्थ म्हणाले, अति आदर करणारी जी लोक असतात ना, अति आदर दाखवणाऱ्या लोकांचा हेतू अनेकदा स्पष्ट नसतो. ते तुम्ही आम्ही जाणलं पाहिजे. जे खरंच आदर करतात ना, त्यांना नेहमी कृतीतून ते दाखवावं लागत नाही. आपण काय करत असतो, आपण बोलून फसतो. परंतु विचार करून बघा प्रत्यक्षपणे, नंतर बोललं पाहिजे. एखादं कार्य करायचं असेल तर ते कार्य करून नंतर बोललं पाहिजे. कारण बाह्य सौंदर्याने प्रकर्षित करणारे, आकर्षित करणारे जी लोक असतात, जे बाह्य सौंदर्य अनेकदा भुरळ पाडतात. परंतु बघा, ज्यावेळी बाह्य सौंदर्यावर जास्त भर न देता व्यक्तीच्या वागण्यावर आणि स्वभावावर प्रत्यक्षपणे विश्वास ठेवणं गरजेचं आहे. कारण सतत काही लोक नकारात्मक विचार मांडणारे आहेत. काही लोक नेहमीच प्रत्येक परिस्थितीमध्ये दोष त्रुटी शोधत असतात, कारणं शोधत असतात
आणि सतत नकारात्मक विचारांमध्ये बघा ते आपल्याशी संवाद साधत असतात. प्रत्येक गोष्टीला नकारात्मक बाजूने पाहणाऱ्या लोकांपासून आपला देह सावध असणं गरजेचं आहे. आपला आत्मविश्वास कमी कसा करायचा हेच ती लोक पाहणारी आहेत. आणि ज्यामुळे आपल्या मानसिक बघा प्रत्यक्ष मनाला त्रास देणारी सुद्धा लोक आपल्याला पाहायला मिळत असतात. म्हणून आपला देह मानसिक ताणतणावामध्ये न राहता चांगल्या उत्तम रीतीने सकारात्मक दृष्टिकोनामध्ये कसा राहील हे पाहणं गरजेचं आहे. जय जय रघुवीर समर्थ.